अनेकदा असं वाटतं ना, की प्रचंड मेहनत करतोय, पण पैसा घरात टिकतच नाही. म्हणजे कमाई चांगली होते, पण खर्च त्याहून जास्त वेगाने होतो घरात. अम, सतत एक प्रकारची अस्वस्थता जाणवते. जर असं होत असेल, तर यामागे घरातल्याच काही गोष्टी असू शकतात का, ज्या कळत-नकळत आपल्या प्रगतीचे शत्रू ठरत आहेत? आज आपण अशाच एका स्रोताचं विश्लेषण करणार आहोत. यात 10 असे वास्तुदोष सांगितले आहेत, जे घरातून पैसा आणि सुखशांती काढून घेऊ शकतात. पण आपण फक्त यादी नाही वाचणार. आपण या नियमांमागे दडलेला मूळ विचार समजून घेणार आहोत. वास्तुशास्त्र म्हणजे फक्त विटा दगड नाहीत. ते ऊर्जेबद्दल आहे, स्पंदनांबद्दल आहे आणि त्याचा आपल्या मानसिक स्थितीवर कसा परिणाम होतो याबद्दल आहे. चला तर याचा सखोल अभ्यास करूया. अगदी बरोबर. हा स्रोत आपल्याला हेच दाखवतो की आपलं घर, आपलं भौतिक वातावरण, आपल्या आर्थिक आणि मानसिक स्थितीवर कसा परिणाम करू शकतं. यातली नकारात्मक ऊर्जा ही संकल्पना समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणजे इथे काही भूतप्रेत असा अर्थ नाहीये. स्रोतानुसार याचा संबंध आपल्या मानसिक स्थितीशी आहे. समजा रोज तुटलेली वस्तू पाहिली तर मनात एक प्रकारची निराशा येते, एक अपूर्णतेची भावना. हीच ती नकारात्मक ऊर्जा जी हळूहळू आपल्या निर्णयांवर, आपल्या उत्साहावर परिणाम करते. या दृष्टिकोनातून आपण या मुद्द्यांकडे पाहूया. चला याची उकल करूया. सुरुवात करूया त्या वस्तूंपासून ज्यांना आपण सर्वाधिक पवित्र मानतो, कारण तिथे चूक होण्याची शक्यता जास्त असते, बरोबर ना? धक्कादायक म्हणजे स्रोतानुसार याच ठिकाणी काही मोठ्या चुका होऊ शकतात. पहिली गोष्ट आहे देवदेवतांच्या भग्न मूर्ती किंवा फाटलेले फोटो. हो, या स्रोतामध्ये नमूद केलंय की तुटलेली मूर्ती किंवा फाटलेला फोटो घरात तीव्र नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. अच्छा, पण असं का? कारण देवत्व हे पूर्णतेचं प्रतीक आहे की नाही? हो, जेव्हा ते प्रतीकाचं खंडित अवस्थेत असतं तेव्हा ते पूजेसाठी अयोग्य ठरतं. त्यातून सकारात्मक स्पंदनं येण्याऐवजी एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होते, जी घरातील शांतता भंग करते. पण अनेकदा या मूर्तींशी किंवा फोटोंची भावनिक नातं जोडलेलं असतं. पिढ्यानपिढ्या जपलेली वस्तू अशीच विसर्जित करणं अनेकांना कठीण वाटू शकतं. या भावनिक अडथळ्यावर मात करण्याबद्दल स्रोत काही सांगतो का? स्रोत थेट भावनिक बाजूवर बोलत नाही, पण तो ऊर्जेच्या प्रवाहाला महत्त्व देतो. त्याच्या मते भावनिक ओढ ही वैयक्तिक आहे, पण ऊर्जेचा नियम वैश्विक आहे. म्हणून अशा वस्तू आदरपूर्वक पवित्र नदीत विसर्जित कराव्यात किंवा मंदिरात नेऊन ठेवाव्यात असं सुचवलं आहे. आणि एक अजून गोष्ट, घरात देवतांची उग्र किंवा विक्राळ रूपं असलेली चित्र, उदाहरणार्थ चिलम उडणारे शिवाजी किंवा भैरवाचे उग्र रूप, अशी चित्र लावल्याने घरातील सौम्यता आणि सकारात्मक ऊर्जा दूर जाते असंही या लेखनात म्हटलंय. म्हणजे देवघरातल्या समृद्धीची प्रतीकं जपायला हवीत. पण हेच तत्व आपल्या रोजच्या समृद्धीच्या प्रतीकांना पण लागू होतं का? म्हणजे आपली पर्स किंवा तिजोरी. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. याच साखळीतला पुढचा मुद्दा आहे फाटलेली तिजोरी किंवा तुटलेली पर्स. पर्स किंवा तिजोरी हे फक्त पैसे ठेवण्याचं साधन नाही, ते समृद्धीचं प्रतीक आहे. ते फाटलेलं किंवा तुटलेलं असेल तर त्यात पैसा टिकत नाही असं स्रोत सांगतो. यामागे एक प्रतिकात्मक अर्थ आहे. म्हणजे जर संपत्ती ठेवण्याचा पात्र सदोष असेल तर त्यात संपत्ती कशी टिकेल असं काहीसं. अगदी बरोबर. उलट त्यात चांदीचं नाणं किंवा देवतेची छोटी प्रतिमा ठेवली तर सकारात्मक ऊर्जा वाढते असंही नमूद केलं आहे. आणि याच देवघरातली अजून एक महत्वाची वस्तू म्हणजे पूजा कलश. तो रिकामा ठेवण्याबद्दल पण स्रोतामध्ये इशारा दिला आहे. हो, पूजा कलश हा फक्त एक म्हणजे धातूचा भांडा नाहीये. त्यात ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा वास असतो असं मानलं जातं. आणि तो रिकामा ठेवला की नाही की दिव्य शक्तींचा अपमान होतो आणि घरात नकारात्मकता येते. अच्छा. तो नेहमी पाण्याने, विशेषतः गंगाजलाने भरलेला असावा. भरलेला कलश हे पूर्णतेचं प्रतीक आहे, समाधानाचं, सतत वाहणाऱ्या ऊर्जेचं. रिकामा कलश अभाव आणि रिक्ततेचं प्रतीक बनतो. तर या सगळ्या गोष्टींमध्ये भग्न मूर्ती, रिकामा कलश, फाटलेली पर्स, एक समान धागा दिसतोय मला. या सगळ्या गोष्टी अपूर्णता, अभाव किंवा क्षय होण्याचं प्रतीक आहेत. म्हणजे स्रोत आपल्याला सांगतोय की आपल्या घरात अशा ऊर्जेचं कोणतंही प्रतीक नसावं. अगदी बरोबर. आणि हाच धागा आपल्याला पुढच्या मुद्द्यांकडे घेऊन जातो, जे आपल्या दैनंदिन वापरातल्या वस्तूंशी संबंधित आहेत. उदाहरणार्थ, बंद पडलेली घड्याळं, तडकलेले आरसे, तुटलेला पलंग, मोडकळीस आलेलं फर्निचर किंवा खराब इलेक्ट्रॉनिक उपकरणं.
या सगळ्या गोष्टी हळूहळू घरातील सकारात्मक ऊर्जा शोषून घेतात. हे खरं आहे. माझ्या आठवणीत आहे, आमच्या घरी एक जुनं घड्याळ होतं जे बंद पडलं होतं, पण ते आजोबांची आठवण म्हणून आम्ही तसंच ठेवलं होतं. आता या स्रोताच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ते कदाचित चुकीचं होतं. बंद पडलेलं घड्याळ म्हणजे थांबलेला वेळ, थांबलेली प्रगती. तुम्ही अगदी अचूक उदाहरण दिलं. स्रोत हेच सांगतो. या वस्तू स्थिर किंवा अडकलेल्या ऊर्जेचं प्रतीक बनतात. बंद घड्याळ वेळेची प्रगती थांबवतं. तुटलेला आरसा नात्यांमध्ये आणि प्रतिमेमध्ये तडा निर्माण करतो. तर तुटलेला पलंग वैवाहिक सुखात अडथळा आणतो असं मानलं जातं. त्यामुळे यामागे एक सरळ तत्व आहे, एकतर वस्तू दुरुस्त करा किंवा घरातून काढून टाका. तुटलेल्या गोष्टींची नातं तोडून टाका. आता येतो एक असा भाग जो वाचून मी खरंच चकित झालो. मला वाटलं होतं की घरात चित्र किंवा झाडं लावणं हे नेहमीच चांगलं असतं, पण स्रोतानुसार यातही काही नियम आहेत. सुरुवात करूया नकारात्मक चित्रांपासून. हो, हे खरंच रंजक आहे. स्रोत आपल्याला काही प्राण्यांची चित्र घरात लावण्यापासून सावध करतो. साप, गाढव, घुबड, डुक्कर, वटवाघूळ, गिधाड, कबूतर किंवा कावळा अरे बापरे. यांची चित्र नकारात्मक आणि हिंसक ऊर्जा निर्माण करतात असं म्हटलं आहे. कारण प्रत्येक चित्र एक भावना प्रकट करतं की नाही. हो. या प्राण्यांशी संबंधित ऊर्जा नकारात्मक किंवा अशुभ मानली जाते, ज्यामुळे घरात अशांती आणि तणाव वाढू शकतो. आणि झाडांबद्दल काय? घरात थोडी हिरवळ असावी असं सगळ्यांनाच वाटतं. इथे एक महत्वाचा मुद्दा मांडला आहे. घरात काटेरी झाडं लावू नयेत. अच्छा. यामागे प्रतिकात्मक अर्थ असा आहे की यामुळे कौटुंबिक नात्यांमध्येही काट्यांसारखी टोचणारी भावना आणि कटुता निर्माण होते. त्याचबरोबर सुकलेली झाडं, ओसाड शहरं किंवा मोडकळीस आलेली घरं दाखवणारी पेंटिंग्स, जरी ती कलात्मक असली तरी ती निराशा आणि अधोगतीची भावना निर्माण करतात. या वस्तू रोज पाहिल्याने आपल्या नकळत आपल्या मानसिकतेवर परिणाम होतो. आणि याच यादीत एक अशी गोष्ट आहे जी आपण अनेकदा दुर्लक्षित करतो, कोळ्याची जाळी. बरोबर. घरात कोळ्याची जाळी दिसल्यास ती त्वरित काढून टाकावी, कारण ती चांगल्या दिवसांना वाईट दिवसांमध्ये बदलू शकते असं स्रोत सांगतो. यामागे काय तर्क आहे? तर्क असा दिला आहे की कोळी आपल्या जाळं राहण्यासाठी नाही तर शिकार अडकवण्यासाठी बनवतो. हो, बरोबर. त्यामुळे घरात जाळं असणं म्हणजे प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण होण्याचं आणि नशिबाला जाळ्यात अडकवण्याचं प्रतीक मानलं जातं. तर घरात काय नसावं हे तर कळलं, पण काही वेळा घरात अशा काही वस्तू असतात ज्या गरजेच्या असतात पण धोकादायक ठरू शकतात, जसं की औषधं किंवा रसायनं. यावर काही उपाय दिलाय का? हो, नक्कीच. नववी गोष्ट याचबद्दल आहे. घरात इकडे तिकडे पडलेली औषधं, उघडे टॉयलेट क्लीनर किंवा कीटकनाशकं हे हवेत विषारी घटक पसरवतात. याचा परिणाम थेट आरोग्य आणि मानसिक शांततेवर होतो. यासाठी स्रोत एक सोपा उपाय सुचवतो. एक लाकडी किंवा लोखंडी बॉक्स बनवावा आणि या वस्तू स्वयंपाकघर आणि बेडरूमपासून दूर एका सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. हां, तर आरोग्यासाठी ही महत्त्वाचा उपाय आहे. हो ना? आणि 10वी गोष्ट तर खूपच अनपेक्षित आहे. अनावश्यक दगड, रत्ने किंवा ताईत. अनेक जण हौसेने हे जमवतात. हो, पण इथे मुद्दा अनावश्यक आणि दुर्लक्षित वस्तूंचा आहे. अनेकदा आपण कुठून तरी आलेले दगड किंवा ताईत घरात सहज ठेवतो आणि विसरून जातो. स्रोतानुसार अशा दुर्लक्षित वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा पसरवून कुटुंबात तणाव निर्माण करू शकतात. अच्छा. प्रत्येक वस्तूची स्वतःची एक ऊर्जा असते. जर ती वस्तू वापरली जात नसेल किंवा तिची योग्य काळजी घेतली जात नसेल तर ती ऊर्जा स्थिर होऊन नकारात्मक बनते. आता आपण त्या भागाकडे वळूया जो मला सर्वात जास्त विचार करायला लावणारा वाटला. स्रोतामध्ये काही वस्तू इतरांकडून मोफत देण्यास सक्त मनाई केली आहे. ही यादी आणि त्यामागची कारणं खूपच रंजक आहेत. हो, यामागे ऊर्जेशी संबंधित कारणं दिली आहेत. म्हणजे प्रत्येक वस्तूची स्वतःची एक ऊर्जा असते आणि काही वस्तू मोफत घेतल्याने देणाऱ्याच्या वाट्याची नकारात्मक ऊर्जा किंवा कर्ज आपल्याकडे येतं असं मानलं जातं. पहिली वस्तू कोणती आहे? पहिली वस्तू आहे रुमाल. कोणाकडून रुमाल भेट म्हणून किंवा मोफत घेतला तर संबंधित व्यक्तीसोबत भांडण होऊ शकतं आणि नात्यात कटुता येऊ शकते असं यात म्हटले आहे. थांबा एक मिनिट. मीठ आणि तेल हे शेजाऱ्यांकडून न घेण्यामागे शनिदेवाचं कारण दिलंय, पण ही तर एक सामाजिक देवाणघेवाणीची सामान्य प्रथा आहे, विशेषतः आपल्याकडे. या प्रथेला स्रोत इतक्या नकारात्मक दृष्टिकोनातून का पाहतोय हे जरा विचित्र वाटतं. तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. स्रोत याकडे सामाजिक प्रथेपेक्षा ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहतोय. मीठ आणि तेल यांचा संबंध शनिदेवाशी जोडला आहे.
मोफत मीठ घेतल्याने शनिदेवाचा प्रकोप ओढवतो आणि घरात आर्थिक अडचणी, आजारपण आणि कर्ज वाढू शकतं, असे या लेखनात म्हटलं आहे. अच्छा. यामागे कदाचित असा विचार असावा की जीवनावश्यक वस्तू कधीही कोणाकडे मागाव्या लागू नयेत, प्रत्येकाने स्वयंपूर्ण असावा. हा दृष्टिकोन वेगळा आहे आणि लोखंडाबद्दलही असंच काहीसं आहे. हो, लोखंड हे शनिदेवाचं प्रतीक मानलं जातं. कोणाच्याही परवानगीशिवाय किंवा मोफत लोखंड घेतल्याने घरात गरिबी येते. यासोबतच काळे तीळ, ज्यांचा संबंध राहू, केतू आणि शनीशी आहे, ते मोफत स्वीकारल्यास नशिबात अडचणी येऊ शकतात. सुई. ठीक आहे. हो. ती कोणाकडून मोफत घेतल्याने घरात अशांती आणि राग निर्माण होतो, असं यात म्हटलं आहे. तर या सगळ्या समस्यांवर काही ठोस उपायही दिले आहेत का? जसं की अनेकांना दक्षिणमुखी घराची चिंता असते. हो, त्यासाठी काही उपाय सुचवले आहेत. जसं की घराच्या समोरच्या दरवाज्यापासून दुप्पट अंतरावर निमाचं झाड लावावे. अच्छा. दुसरा उपाय म्हणजे मुख्य दरवाज्यावर पंचमुखी हनुमानाचा फोटो लावावा. तिसरा आहे पंचधातूचा पिरॅमिड लावणे. पंचधातूचा पिरामिड म्हणजे काय? या 5 धातूंमध्ये असं काय विशेष आहे? असं स्रोतामध्ये काही सांगितलं आहे का? हो, स्रोतानुसार सोनं, चांदी, तांब, जस्त आणि शिस हे 5 धातू वैश्विक ऊर्जा आकर्षित करतात आणि संतुलित करतात. पिरॅमिडचा आकार ऊर्जेला केंद्रित करतो, त्यामुळे हा उपाय नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी प्रभावी मानला जातो. आणि एक विशेष उपाय म्हणजे गणपतीची 2 दगडी मूर्ती, ज्यांची पाठ एकमेकांना जोडलेली असेल, ती दरवाजाच्या चौकटीत अशा प्रकारे बसवावी की एक मूर्ती घराच्या आत पाहत असेल आणि दुसरी बाहेर. हो का? यामुळे घरात येणारी नकारात्मक ऊर्जा बाहेरच थांबते, असं मानलं जातं. आणि संपूर्ण घरातील ऊर्जा शुद्ध करण्यासाठी काही सोपा रोजच्या जगण्यातला मार्ग सांगितलाय? 2 महत्वाचे उपाय आहेत. एक म्हणजे जिथे वास्तुदोष जाणवत असेल तिथे कापराच्या 2 वड्या ठेवाव्यात आणि त्या संपल्यावर पुन्हा नवीन ठेवाव्यात. कापराचा सुगंध? हो, कापराचा सुगंध नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि वातावरण शुद्ध करतो, असं मानलं जातं. दुसरा उपाय म्हणजे घरात वेळोवेळी सुंदर कांड किंवा रामचरित मानस यांचं पठण केल्याने निर्माण होणाऱ्या ध्वनी लहरी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मकतेचा संचार करतात. तर या स्रोताचा मुख्य संदेश हा आहे की आपलं घर हे फक्त एक इमारत नाहीये. ते आपल्या भावनांचं आणि ऊर्जेचे एक जिवंत केंद्र आहे. आणि या सांगितल्याप्रमाणे पर्यावरणातील छोटे छोटे बदल जे प्रतिकात्मक आहेत, ते आपल्या मानसिकतेवर आणि पर्यायाने आयुष्यावर मोठा परिणाम करू शकतात. अगदी खरं. या स्रोतानुसार आपलं घर स्वच्छ, सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिकांपासून मुक्त ठेवणं हे आर्थिक समृद्धी आणि मानसिक शांती मिळवण्याचा एक महत्त्वाचं साधन आहे. यातील नियम आपल्याला हेच शिकवतात की ज्या गोष्टी तुटलेल्या, थांबलेल्या किंवा अपूर्ण आहेत त्यांना आपल्या जीवनातून दूर करावं. मग त्या वस्तू असोत किंवा विचार. जेव्हा घर आनंदी आणि ऊर्जेने भरलेलं असेल तेव्हा जीवनही आनंदी होऊ शकतं. या स्रोतामध्ये घरातून नकारात्मक गोष्टी काढण्यावर भर दिला आहे. पण जाता जाता एक विचार सोडून जाते. सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी घरात कोणत्या नवीन वस्तू, आवाज, सुगंध किंवा भावना आपण मुद्दामून आणू शकतो? कदाचित उत्तर फक्त नकारात्मकता काढून टाकण्यात नाही, तर जाणीवपूर्वक सकारात्मकता निर्माण करण्यात दडलेलं असेल. आणि ही सकारात्मकता फक्त वस्तूंमधून नाही, तर घरातल्या नात्यांमधून, संवादातून आणि आपण घर कशाप्रकारे जगतो यातून येत असेल.